ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका खूप शक्तिशाली विचारावर बोलणार आहोत. एकच वाक्य आहे, पण इतकं सखोल आहे ना की त्यात अख्ख्या आयुष्याचं सार सामावलेलं आहे असं वाटतं. वाक्य असं आहे, ईश्वराभिमुख होणे हेच केवळ जीवनातील एकमेव सत्य आहे. खूप खोल विचार आहे. आता हे ऐकल्यावर पहिलाच प्रश्न मनात येतो की आजच्या जगात या धावपळीच्या आयुष्यात याचा अर्थ काय घ्यायचा? बरोबर. ईश्वराभिमुख होणे म्हणजे काय? सगळं सोडून द्यायचं आणि मग आपलं करिअर, कुटुंब हे सगळं खोटं आहे का? हाच तर मुख्य प्रश्न आहे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण ईश्वराभिमुख होणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पूजा, कर्मकांड. अगदी, ती धार्मिक चौकट. पण श्री अरविंदांना तसं म्हणायचं नाहीये. ते एका खूप व्यापक अर्थाने बोलतायत. आपली चेतना, आपले विचार, आपली सगळी ऊर्जा ती सतत एका उच्च शक्तीकडे वळवणं. अच्छा, ही बाह्य क्रिया नाहीये तर? नाही, ही एक आंतरिक स्थिती आहे. थांब एक मिनिट, हे जरा जास्तच ॲब्स्ट्रॅक्ट नाही वाटत? बघा ना, एखादी व्यक्ती रोज लोकलच्या गर्दीतून प्रवास करतीये, कामावर प्रचंड टेन्शन आहे, तिच्यासाठी चेतना उच्च शक्तीकडे वळवणे म्हणजे काय नक्की? फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग? नाही, हाच चांगला मुद्दा आहे. पण हे त्याहून खूप खोल आहे. त्या व्यक्तीसाठी याचा अर्थ काय होईल माहितीये? की ती गर्दी, तो प्रवास, ते टेन्शन, हो, याकडे अडथळा म्हणून नाही बघायचं. ते साधनेचे क्षेत्र आहे. अच्छा. ध्येय त्या गर्दीतून सुटणं नाहीये, तर त्या गर्दीत राहूनही आतून शांत राहण्याचा प्रयत्न करणं. प्रत्येक कृती, अगदी साधीसुधी सुद्धा त्या उच्च चेतनेशी जोडली जाते. ओके, कृती तीच, पण दृष्टी बदलायची. हे समजलं. पण मला ना त्या वाक्याचा दुसरा भाग जरा जास्त आव्हानात्मक वाटतो. कोणता? एकमेव सत्य. हो, हेच एकमेव सत्य आहे. हे जरा टोकाचं नाही का वाटत? कारण मग प्रेम, कला, विज्ञान हे सगळं काय आहे? ही सत्य नाहीत का? बरोबर. या सगळ्यांना दुय्यम ठरवल्यासारखं वाटतं, हो ना? पण इथेच तर गंमत आहे. श्री अरविंद बाकीच्या गोष्टींना खोटं म्हणतच नाहीयेत. ते त्याला सापेक्ष सत्य म्हणतात. रिलेटिव्ह ट्रूथ. एका उदाहरणाने समजून घेऊया का? समजा आपण डोंगर चढतोय. ठीक आहे. वाटेत दगड आहेत, आपली पाण्याची बाटली आहे, आपल्याला दम लागतोय. हे सगळं खरं आहे. पण ते त्या क्षणापुरतं खरं आहे. अगदी. त्या संपूर्ण प्रवासाचं अंतिम सत्य, एकमेव सत्य काय आहे? शिखर गाठणं. बरोबर. आणि बाकी सगळ्या गोष्टींना अर्थ त्या अंतिम ध्येयामुळेच येतो. वा, आपल्या आयुष्यातली बढती किंवा मग अपयश हे वाटेतले दगड झाले. हो, शिखर नाही. आणि आपण काय करतो? याच दगडांना शिखर समजून बसतो. बरोबर. तिथेच थांबतो किंवा खचून जातो. हा विचार तर अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. अगदी. आणि म्हणूनच तो एकमेव शब्द इतका महत्वाचा आहे. तो आपल्याला सतत आठवण करून देतो की आपली खरी ओळख आपल्या पदात, पैशात नाहीये, तर त्या प्रवासात आहे. हो. त्यामुळे यश आलं की अहंकार नाही, आणि अपयश आलं की निराशा नाही. तुम्ही अलिप्त राहता. पण एक मिनिट, यात एक धोका नाही का? काय? जर यश अपयश इतकं महत्वाचं नाही, तर मग माणूस धडपड का करेल? लोक निष्क्रिय, उदासीन नाही का बनणार? की प्रयत्नच का करायचे? बरोबर. हो, अगदी. खूप स्वाभाविक प्रश्न आहे. पण गंमत अशी आहे की या तत्वज्ञानाचा अर्थ कर्म सोडणं नाहीये. अच्छा. तर फळाची आशा सोडणं आहे. यालाच कर्मयोग म्हणतात. तुम्ही तुमचं काम उलट जास्त चांगल्या प्रकारे करता, पूर्ण क्षमतेने. कारण आता ते काम तुम्ही फक्त स्वार्थासाठी नाही करत आहात. ते एका मोठ्या शक्तीला अर्पण केल्यासारखं आहे. बरोबर. त्यामुळे तुमची आतली शांतता निकालावर अवलंबून राहत नाही. काम करण्यातच आनंद मिळतो. खरंच या एका वाक्यात जीवनाकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोन बदलण्याची ताकद आहे. आपण काय करतो यापेक्षा आपण ते का आणि कशा मनस्थितीत करतो हे महत्वाचं आहे. हो. आपल्या रोजच्या अगदी छोट्या कृतींना एका मोठ्या सत्याशी जोडण्याचा हा मार्ग आहे. अगदी बरोबर. इथे जग बदलायचं नाहीये, जगाकडे बघण्याचा चष्मा बदलायचा आहे. हो.
जग तेच राहतं, माणसं तीच राहतात, पण आपलं त्यांच्याशी नातं, आपली रिॲक्शन देण्याची पद्धत ती पूर्णपणे बदलते. आणि मग आजच्या काळात जिथे आपल्याला रोज नवी सत्य विकली जातात, कधी यशाच्या नावाने, कधी पैशाच्या, कधी परफेक्ट लाईफस्टाईलच्या, तिथे आपलं खरं ते एकमेव सत्य शोधणं हा खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असा प्रश्न आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.